पुण्याच्या परिसरामध्ये असलेली ही 4 मजली बिल्डिंग विकायला आलेली आहे। डबल रूम आहे, सिंगल रूम आहे, आर्क आहे आणि ही 8 फुटाची गॅलरी सुद्धा आपल्याला दिसत आहे। ओनर स्वतः आपल्याला या बिल्डिंगेबद्दल सांगणार आहे। आतमधला व्हिडिओ पाहायला सुद्धा भेटणार आहे, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची। चला व्हिडिओ पहा, आपण संपूर्ण डिटेल घ्या। मला अडचण असल्यामुळे मी ती विक्रीस काढलेली आहे। काय की टोटल बांधकाम माझं पूर्ण आहे ना, पूर्ण वाळूमध्ये केलेलं आहे। काय आज रोजी आहे ना, मला तिथं 55 ते 60 हजारापर्यंत भाडं येतंय। काय आणि लाईट बिल वगैरे पकडलं तर जास्त येऊ शकते। काय पहिली गोष्ट, मी आहे ना बॅचलर मुलांना ती रूम देत नाही आहे। ती आपली फक्त फॅमिली, स्वतःचं पाणी आहे, स्वतःचा बोर आहे। काय 4 मजली बिल्डिंग। ओके, जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज। आज आपल्या बरोबर डायरेक्टली ओनर साहेब आहे। साहेब, थोडीशी बिल्डिंग दाखवा ना। आता ही जी बिल्डिंग आहे तर ही कुठं असणार आहे, काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपल्याला भेटणार आहे। ही 4 मजल्याची बिल्डिंग आहे, ही विकायची आहे आणि आपण ओनर बरोबर सुद्धा आपण चर्चा आज करणार आहे। तर साहेबांना एक विनंती करतो की साहेब तुम्ही चला पुढं आणि जे आपल्या म्हणजे जे आपल्याला जे विकायचं आहे, जे बिल्डिंगचा पार्ट तो दाखवा तुम्ही। बिल्डिंग म्हणजे कशी काय, म्हणजे इकडं तुम्ही बघू शकतात पाठीमागे बिल्डिंग। पुढचा कॅमेरा पाठीमागे करू शकता सर तुम्ही, ते कॅमेऱ्याचा बटन आहे। ओके, बरोबर। बघा, हे समोर आपल्याला बिल्डिंग दिसत आहे, हे लाईव्ह दृश्य आहे तुमच्या समोर मंडळी। हे लाईव्ह तुम्ही ही बिल्डिंग बघू शकतात। तर सर तुम्ही बोलू शकतात की सर हे म्हणजे किती रूम आहे, काय ह्याचा भाडा येतो, काय रेंट येतो, सगळे डिटेल देऊ शकता सर तुम्ही। सर रामकृष्ण हरी, ही बिल्डिंग माझी स्वतःची आहे। ही 4 मजली बिल्डिंग आहे। 1 गुंठ्यामध्ये 4 मजले। चालता चालता दाखवत बोला तुम्ही। आतमध्ये जावा, रूम्स वगैरे दाखवा। ही 1 गुंठ्यामध्ये 4 मजली बांधकाम आहे। बिलकुल पूर्ण टोटल रेंट दिलेले आहे। आता हे जे आहे सर, हे जे आहे तर हे काय आहे, हे खालचा भाग आहे का? गॅलरी गॅलरी आहे खालची, म्हणजे 2 व्हीलर वगैरे लावू शकतो आपण इथं। इथं जवळजवळ ना 8 टू व्हीलर लावू शकतो आपण। 8 टू व्हीलर लावू शकतात आपण। आपली ही टोटल जागा जी आहे, तुम्ही मला बोलले की 1200 स्क्वेअर फीटची जागा आहे, बरोबर ना? 1200 स्क्वेअर फीटची जागा आहे। हो बरोबर। प्लॉटचा एरिया 1200 स्क्वेअर फीटचा आहे। मंडळी, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण नंबर आणि हे डिटेल दिलेली आहे, तुम्ही बघू शकतात। आणि सर आपल्याला दाखवू राहिले। सर खालचा पोझिशन दाखवा ना आरामशीर, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, हळूहळू दाखवा। हे 1 आरके रूम आहे बघा। हे बघा मंडळी, तुमच्या समोर 1 आरकेचा रूम दिसत आहे। टोटल रेंटने दिलेले, म्हणजे भाड्याने दिलेले, त्याची आपण चर्चा करणार आहे मंडळी की रेंट किती येतो, संपूर्ण टोटल रेंट काय आहे। किचन आहे प्रत्येक रूमला, प्रत्येक प्लॉटला किचन दिलेले आहे साहेबांनी, प्रत्येक फ्लॅटला किचन टॉयलेट दिलेलं बाथरूम आहे। सगळं किचन टॉयलेट कॉमन आहे त्याच्यामध्ये 1 आरकेला सुद्धा। पाणी वगैरे आतमध्ये, पाण्याची सुद्धा सोय आहे। त्यांनी बोलले होते की ग्रामपंचायत मधून पण पाण्याचे 2 नळ घेतलेले त्यांनी आणि एक बोरवेलचा कनेक्शन घेतलेला आहे। हो, बोरवेलचं पण कनेक्शन। इथं स्टोरेज टँक आहे खालचा स्टोरेज टँक आहे। बिलकुल बघू शकता मंडळी तुम्ही खालचा स्टोरेज टँक आणि तिकडं बोरवेलचं कनेक्शन पण दिसतं, मोटर वगैरेचा। पाण्याची काही प्रॉब्लेम नाहीये मंडळी। हे जी प्रॉपर्टी आहे ही सणसवाडी मध्ये आहे सर, बरोबर ना? हो बरोबर। आणि सणसवाडी, ओके, बोरवेलचा बघा। आणि सणसवाडीहून मेन रोड पासून किती आतमध्ये आहे सर? 400 मीटर अंतर। 400 मीटर आहे, फक्त 400 मीटर अंतर आहे। आता आपण वरती जाऊ राहिलेले सर। ही वरचा जिना पण तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर जिना बनवलेला त्यांनी, बांधकाम पण चांगलं दिलेलं आहे यांनी, बघा बघू शकतात आपण। म्हणजे जिन्याला स्पेस दिलेलं आहे, कपाट वगैरे काय चढवायचं असेल वरती, काय हेवी सामान चढवायचं असेल तर त्यासाठी पण चांगला स्पेस दिलेले आहे। टोटल वाळू मध्ये काम आहे सर, एकही खडा क्रेशन नाही। बरोबर, वाळू मध्ये काम केलेले। ही गॅलरी आहे ना सर वरची? हो, ही वरची गॅलरी। बघा मंडळी, गॅलरी बघायला भेटत नाही, पण ह्यांनी गॅलरी दिलेली। आणि वरती किती, पहिल्या मजल्यावर किती रूम आहे सर? पहिल्या मजल्यावरती 4 रूम आहे। सिंगलच्या 2 रूम आणि डबलच्या 2, म्हणजे 1 आरके 2 आणि सिंगल 2। ओके, 1 आरके 2 आहे आणि डबल रूम 2 आहे।
म्हणजे हा. वन बीएचके चे एक रूम बोलू शकतात बरोबर ना? वन बीएचके, वन आरके वन आरके बरोबर. ओके, 1 आरकेच्या 2 रूम 2 रूम आहे. आणि टोटल मजल्याला 8 फुटाची गॅलरी. टोटल मजल्याला 8 फुटाची गॅलरी दिलेली. हो. म्हणजे तुम्ही बघू शकता, समोर दादा दाखवू राहिलेले संपूर्ण बाहेरचं पण दृश्य बघू शकतात, गॅलरी मधला बघू शकतात तुम्ही. ही गॅलरीचे सिंगल रूम सिंगल रूम सिंगल रूम आहे. बघा, सिंगल रूम बघा किती मोठा आहे सर. सिंगल रूमला काय रेंट दिलेले सर? 2500 रुपये. 2500 रुपये सिंगल रूमला येतो. आणि डिपॉझिट काय असतं सर इथं? डिपॉझिट एक महिन्याचं भाडं असतं. 1 महिन्याचा भाडा आरामशीर. म्हणजे 2500 म्हणजे 2500 रुपये आपल्याला भेटू राहिलेले याच्यामध्ये एक रूमचे, प्लस लाईट बिल. विथ लाईट बिल. हो. ओके. हे सिंगल रूम साठी टॉयलेट बाथरूम दिलेले इथं. सिंगल रूम Single room साठी टॉयलेट बाथरूम दिलेले. आणि जे राहतात तर ते बॅचलर पोरं फॅमिली अशी राहतात बरोबर ना? नाही, बॅचलर आपली तर टोटल फॅमिली आहे. Total तर आपण family. बॅचलरला देतच नाही. बॅचलरला देतच नाही. मंडळी तुम्ही ही गॅलरी बघू शकतात, किती मोठी गॅलरी आहे सर. गॅलरी दाखवा. बघा ही किती मोठी गॅलरी आहे सर. किती स्क्वेअर फीटची असणार ही गॅलरी नुसती? 8 फूट आहे. रुंदीला 8 फूट आहे, लांबीला 28 फूट आहे. रुंदीला 8 फुटाची गॅलरी म्हणजे सर खूपच मोठी तुम्ही गॅलरी दिलेली आहे. हो. तेच ना. आणि हे तर फर्स्ट मजला झाला, पहिला मजला झाला. दुसऱ्या मजल्याचं पण दाखवा सर. तिसरा मजला येणार ना? तिसरा मजला बरोबर. हा, हे तिसरा मजला आता मी दाखवतो तुम्हाला. तिसरा मजला हे पण बघू शकतात. ह्याला पण सेम तशीच गॅलरी केली का सर? हा, नाही गॅलरी नाही, हे स्वतःला राहण्यासाठी आहे. हे स्वतः राहण्यासाठी. हे स्वतःला राहण्यासाठी. बघा हे दरवाजा आहे. बघा मेन दरवाजा हे स्वतः राहण्यासाठी ओनरनी केलेले आहे. ते स्वतः राहतात. मी रूम खोलतो 1 मिनिट. हा, आरामशीर काय गडबड नाही. मंडळी तुम्ही बघू शकतात. हे बघा ही बिल्डिंग आहे. टोटल जे प्लॉटचा जो स्क्वेअर फीट आहे तो बघायला गेलं 1200 स्क्वेअर फीटचा प्लॉटचा स्क्वेअर फीट आहे. 1 गुंठ्याचा असतो ना, ह्यांनी 1200 स्क्वेअर फीटची जागा घेतलेली आहे. आणि मंडळी तुम्ही हे रूम बघू शकता. हे स्वतः ओनर स्वतः इथं राहतात. त्यांनी हे फर्निचर केलेलं आहे सगळं. सर हे पण आपल्याला विकायचं ना? संपूर्ण टोटल बिल्डिंगच विकायची. त्याच बिल्डिंग मध्ये सगळं जाणार ना. आणि काय ह्याचे फर्निचर वगैरे तर घेणार नाही ना आपण काढून? नाही, काही घेणार नाही. ऍज इट इज मध्ये तुम्ही सगळे देणार आहे. खूप सुंदर केलेलं आहे सर. हे फर्निचर आहे. ओके, खूप सुंदर आहे. मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी डायरेक्ट ओनरची प्रॉपर्टी आणलेली आहे. तुमच्या समोर आहे सगळं. जे काही हे लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे. आणि थोड्या वेळेस ओनर सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. ते संपूर्ण डिटेल सांगणार आहे कितीला विकायची, काय विकायची आहे. तर मंडळी व्हिडिओ सोडू नका. थोडासा आज व्हिडिओ लांब होऊ शकतो सर. आणि आपल्या हॉल मध्ये स्वतःच नाही छोटस मंदिर आहे, मोठं आहे. बघा मंदिर सुद्धा आहे. हॉल मध्ये मंदिर सुद्धा आहे छोटासा. एकदम आरामशीर दाखवा. लाईट वगैरे चालू करा सर. लाईट आता इथे कसं आम्ही तर नाही ना, ते राहणार लोक बाहेर गेले. असं दिसतंय. ओके राहणारे थोडे बाहेर आहे. उलट केलं तुम्ही. ओके बरोबर. ओके चालेल ना. दुसरं रूम दाखवा. मंडळी डायरेक्ट ओनर कडे मी म्हंटल की आज डायरेक्टली ओनरला बोलू की एक पार्ट मध्ये ते असणार आहे, एक पार्ट मध्ये मी ऑफिस मध्ये बसून असणार आहे. तर त्यासाठी डायरेक्टली व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे. आणि हे इंडिपेंडेंट बिल्डिंग बोलू शकतात, रो हाऊस बोलू शकतात. हे तुमच्या समोर आलेले डायरेक्टली तुमच्या समोर ही प्रॉपर्टी आहे. हे काय दाखवत सर? हे ना 1 BHK जागा येते. हे 1 BHK लॉक लावलेले बरोबर. म्हणजे जे राहणारे जे आहे ते जॉबला गेले असन, बाहेर गेलेले कामाला आहे ते. ओके. हा चौथा मजला बघा. वरती 4th फ्लोअरला चाललेले. ही 4th म्हणजे 4 मजल्याची बिल्डिंग आहे. ही मंडळी सगळी बिल्डिंग विकायची आहे. ही 4 माळ्याची जी बिल्डिंग आहे ही संपूर्ण विकायची आहे. इथे थोडा बदल केलेला आहे कॉलम मध्ये, फक्त मंदिराची कॉलम टाकलेली. ओके. आणि खूप भारी दिसतात सर, खूप भारी दिसतात मंदिराची.
जबरदस्त आहे. गॅलरी पण खूप मोठी आहे सर. खूप सुंदर, खूप सुंदर आहे. भाड्याने रेंटने दिलेले सर्व टोटल. ओके, 1 RK पण रेंटवर दिलेले सगळे जे आहे फॅमिलीलाच ह्यांनी दिलेले रेंटवर. ओके, हा सर्व सगळी जी आहे फॅमिलीज आहे रेंटवर आणि खूप सुंदर आहे. म्हणजे हे घर बघायला गेलं तर खूप सुंदर इकडचा परिसर दिसतो. सर बाहेरचं पण दृश्य दाखवा ना. एकच मिनिट हा. बघा टोटल बिल्डिंग आजूबाजूला आजूबाजूला सगळं भरलेलं आहे. संपूर्ण बिल्डिंग्स वगैरे आहे इथं. तुम्ही बघू शकतात मंडळी. इथलं वातावरण पण चांगलं आहे. घराचे रूम पण तुम्ही बघितले, खूप सुंदर आहे. 22 फुटी रस्ता सिमेंटचा. 22 फुटी रस्ता दिलेला आहे. मंडळी हे जे बिल्डिंग आपण बघतात ना 4 मजलीची, ही सणसवाडीमध्ये आहे. डायरेक्टली थेट सणसवाडीमध्ये तुमच्यासाठी 4 मजली बिल्डिंग आलेली आहे. आणि साहेबांचे इंटरव्ह्यू आपण लवकरच दाखवणार आहे तुम्हाला. साहेब संपूर्ण डिटेल देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेल घ्या साहेबांकडून की या बिल्डिंगमध्ये काय काय आहे आणि किती रेंटमध्ये, म्हणजे किती महिन्याला आपल्याला रेंट भेटू शकतो आणि या बिल्डिंगची असल प्राइस काय आहे. ओके, तर चला साहेबांना आपण भेटू. भाऊसाहेब भक्तराम दरेकर, माझ्या सणसवाडीमध्ये एक 4 मजली बिल्डिंग आहे. ती काही म्हणजे मला अडचण असल्यामुळे मी ती विक्रीस काढलेली आहे. काय ही टोटल बांधकाम माझं पूर्ण आहे ना, पूर्ण वाळूमध्ये केलेलं आहे. काय आज रोजी आहे ना मला तिथं 55 ते 60 हजारापर्यंत भाडं येतंय. काय आणि लाईट बिल वगैरे पकडलं तर जास्त येऊ शकते. काय पहिली गोष्ट मी आहे ना बॅचलर मुलांना ते रूम देत नाही. आहे ते आपली इथं फक्त फॅमिली. स्वतःचं पाणी आहे, स्वतःचा बोर आहे. काय 4 मजली बिल्डिंग आहे आणि 1000 स्क्वेअर फूट म्हणजे 4000 स्क्वेअर फूट ते पूर्ण टोटल बांधकाम आहे. बरोबर. आणि टोटल बांधकाम 4000 स्क्वेअर फूट आहे. काय ही मला काही तांत्रिक अडचणीमुळे मी ती विक्रीस काढलेली आहे. आजही तिथं 50-55 हजार रुपये मला भाडे येते. परंतु माझी मोठी अडचण असल्यामुळे मला मी ती विक्रीस काढलेली आहे. बरोबर ना. आणि सर हे जे पेपर जे असणार आहे किंवा 7/12 असणार आहे, तर हे सगळं क्लिअर भेटणार. टोटल ओके. तुम्हाला 7/12 ओके भेटणार. सिंगल 7/12 भेटणार. 1000 स्क्वेअर फूटचा तुम्हाला 7/12 भेटणार. काय आपलं 1200 जागा आहे, पण आपण काय केलं खरेदी खतामध्ये 1000 मारलेले आहे. दुसरी गोष्ट 4 मजलीचे तुम्हाला टोटल ग्रामपंचायत नोंद भेटणार. काय स्वतःचा बोर आहे, ते बोर पण तुम्हाला बघायला भेटणार. त्याची काय समजा थकीत काय असेल पावती वगैरे तर तुम्ही स्वतः भरून देणार ग्रामपंचायतची. बरोबर ना. थकीत काय असेल याच्या पुढचं म्हणजे आपल्याकडून जी खरेदी मारून देतो पाहिजे. बरोबर काय सगळं डॉक्युमेंट क्लिअर करून देणार. आणि सर हे जे सध्याला तुम्ही फॅमिलीला दिलेलं आहे, तर बॅचलरला का नाही दिलं सर? प्रॉब्लेम काय तुम्हाला बॅचलरला न देण्याचं कारण आहे कारण ते मुलं आहे ना स्वच्छ राहत नाही. पहिली गोष्ट त्यांचं राहणीमान आपल्याला आवडत नाही. आणि आपल्या बिल्डिंग मध्ये टोटल फॅमिली असल्यामुळं कोण मुलगा कसला त्यामुळे आपण ते मुलांना बिल्डिंग देत नाही. टोटल आपण फॅमिलीला दिलं. म्हणून तुम्ही फॅमिलीला दिलं. आणि बघायला गेलं रेंट पण तुम्हाला, म्हणजे बघायला गेलं बॅचलर पेक्षा तुम्हाला फॅमिलीचा रेंट कमी येतो, पण तुम्हाला आवडतं ते, काही टेन्शन नाही तुम्हाला. नाही स्वच्छता राहते, साफसफाई राहते. बॅचलर वाली काय करतात कुठेही थुकत्यात, विमल खात्यात, जिन्यात थुकणार, ह्याच्यात थुकणार. ते आपल्याला घाण आवडत नाही, त्यामुळे स्वच्छ बिल्डिंग ठेवली. बरोबर ना. आणि मंडळी सरांनी हे जे 90 लाख रुपये बोललेले आणि हे पेमेंट कॅश मध्ये तुम्ही करू शकता सर. म्हणजे ही जी खरेदी खत होणार आहे, तर पेमेंटची साईट किती दिवस आपण देणार आहे लोकांना? नाही पेमेंटची साईट नाही देऊ शकत कारण का आपल्याला आहे ना आपल्याला तेवढी अडचण आहे. पुढे तुम्हाला मी सांगितलं जमीन विकली हे नील केलं. बरोबर. मग आणि ह्याला लोन होऊ शकतो ना सर? काय प्रॉब्लेम नाही ना लोनचा? नाही लोनचा 1 रुपया नाही. याच्यावरती आता 80 लाखाचं लोन तयार होते सर. लोन होऊ शकतं ह्याच्यावरती, या जागेवरती लोनचा काही प्रॉब्लेम नाही. कुठल्याही बँकेचं लोन करू शकतो. आर झोन प्रॉपर्टी आहे. हो आर झोन प्रॉपर्टी. मंडळी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमचे नंबर दिलेले आहे. तुम्हाला व्हिजिट करायची असेल, ही प्रॉपर्टी बघायची असेल, तर तुम्ही या इथं आणि लवकरात लवकर ही प्रॉपर्टी खरेदी करा. आणि बघायला गेलं खूपच सुंदर परिसर आहे. जसं तुम्ही बघितलं, वाटलं तर परत व्हिडिओ तुम्ही आम्ही उद्या किंवा परवा डायरेक्टली जाणार आहे. हे जी प्रॉपर्टी आहे जी संपूर्ण शूटिंग काढणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ओके, आम्ही पुन्हा भेटतो. मी कासिम शेख, हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.